हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती, येते अंगल्या दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी, कधी ना ना तुम्ही मला रानात कशाला घेऊन आलाय मला काय कळणार नाही. रानात आला का बर का, आई टिपरी अशी गाळू नका खाली. अहो असं ना लय याला कष्ट घेतलंय, मेहनत आहे लय याला, तुम्ही टिपरी गाळू मिळू नका. करतात काम नका त्यांना सांगू. अरे बाबा याला लय काम कष्ट या. कष्ट तुम्ही किती कष्ट करता. मावशे व्यवस्थित बांध, व्यवस्थित. अय मावशे कानाचं सोड, ऐकू बी आहे ना, व्यवस्थित बांध, खाली गाळू नको टिपरी. असं करा तुम्हीच बांधू लागा जावा. हा व्यवस्थित बांध व्यवस्थित. मला येत असतं मग ह्यांना मी बोलावलं असतं का. काय ना का आमिर बोलतो तू. राहते काम तुम्ही राहू त्यांना. नाही अरे आमिर ह्यांना सांगावं लागतं, नाही तर टिपरी तर राहिली काय खाली येणार का काय. हो त्यांना सांगायला लागतं, ते आज झालेत नाही का. मग तुला उगा आणलाय वय, कमन आणलाय रानात. अव गाणं मला तुम्ही काम द्यायला पाहिजे होतं बाजी नाना, लक्षात घ्या. म्हणजे वाटच लागल गाणाला ना, तुम्हा दोघाला जर आणलं ना याड होईल माझ. आईला काय हे तोडच ना, वरच वर वरतीच हाणले राव सगळं. मुकादम कुठं रा. आलो आलो तिकडं, इकडे इकडे. बाजी नाना अरे कसलं काय काय मला तर काय कळाना. बोला बागायदार. काय मुकादम काय चाललंय, काय होईल. ही जर अशी दोन दोन कांडी जर ठेवली तर कसं मला परवडायचं. अहो बागायदार बोलले रान आहे, तो गुंडाळा मोठं होतं, तोडता तोडता आत मुरून गेला माझा, कोयता लागून गेलाय. बरा कोयता लागून घेतला आणि ते माझ्याच रानात लागलाय का. मग तुमच्याच रानात तिथंच लागला ना. नाही राव ही काय करा माहितीये का, जरा लक्ष द्या. नाही लक्ष जी. अहो इतकं जर कांडी जायची म्हणलं, अहो जवळजवळ 50-60 टन ऊस कमी पडेल मला. बागायदार थोडीफार कांडी राहीलच त्याला. कशाला ठेवायची. नुसते पांटे कसे हो, पांट्यात मध्ये कसं राहिलो. अहो मुकादम तेवढंच आपलं वजन वाढेल. वजन वाढतंय खरंय, पण थोडंफार आता थोडंफार राहणार आहे. अहो बाजी नाना करतात राव, तुम्ही नका राव त्यांना डोक्यात त्रास देऊ. नाही डोक्याला त्रास. आता एवढ्या करता तुम्ही. मग आता आजचा शेवटचा दिवस आहे ना. शेवटचा दिवस आहे आता. होय आज एक नाही, आज आज संध्याकाळी खुश करतो तुम्हाला सगळ्याला. बर आज बोकडाची पार्टी ठेवली आपल्या इथं. नक्की का. मग काय, बर मग काय जोरातच बेत आहे. लय जोरात येत. या संध्याकाळी सगळ्याला घेऊन यायचं, सगळ्यांना चिली सगळ्यांना. पिली पोरं बाळ सगळं. सगळं घेऊन यायची, जेवाय मस्त जेवाय घालतो. काय अडचण नाही. चालतंय. पलीकडची टायली बघा तुम्ही, हो ती बी भरून घ्या व्यवस्थित. आणि टिपरी जर कुठं टिपऱ्या सापडणारच नाही बाबा. हा बस ओके जाऊ. होय बाजी नाना काय म्हणला आता. टिपऱ्या सोडू नका, टिपऱ्या सोडू नका म्हणला, 50 टनाचं नुकसान होईल. मग बघितलं तर राव तुमच्या एकरात 40 आणि 30-40 टन निघायचं ऊस, म्हणे की 50 टनाचं नुकसान होईल. आमिर येडा बेडा झाला का रे तू. म्हणजे आम्ही एवढं. मग काय, अरे माझे हे एकरात 250 टन ऊस भरलाय, आणि ह्या कांड्या जर नसत्या ठेवल्या ना 300 टनावर गेलो असतो. रेकॉर्ड ब्रेक आहे. आव तालुक्यात न बघाय कितीतरी माणसं आयला काय बाजीनाचा ऊस आहे. अरे ह्यांनाच कळत नव्हतं शेत कुठनं लावावं. एकरात 250 टन म्हणून निघलाय मात्र. हो ते काय कारखान्यामध्ये काय काटा काय खराब बिराब झालता काय. जरा आमच्या इळच खराब होईल. 250 टन लावा राव म्हणताय तुम्ही. अरे खरंच भरलाय, तुला पावत्या दाखवतो. निघला असं. आला का. आला गाणं आला. बरं झालं आला गाणं. इकडे का ना काय म्हणते माहितीये का, काय म्हणते काय 250 टन निघलाय एकरात. निघला असेल नानाचा ऊस आहे शेवट. 250 काय मी तर म्हणतो 300 टन बी निघला पाहिजे. अरे माणूस बघ ना. अरे लका ही लका दांडी नुसतं खट्ट ऊस भरलाय आपला. मग अहो ना राव पटेल असं बोलत जावं राव.
आणि तुला बी लगेच पटतंय म्हणे की 300 निघत असेल. 300 म्हणजे आता कष्ट किती करते माणूस. आणि मग लका रातून दिवसा दारी म्हणू नको, काय म्हणू नको, लका काय तुला सांगायचंय. पण काय नाही, उपयोग काहीच होणार नाही ना. मला लय वाईट वाटलं. कायचं? जाऊ दे, नको सांगायला. नाही नाही, कशाचं? कशाचं म्हणजे कुठल्या तोंडाने सांगू, कुठल्या तोंडाने सांगू. हाय ह्या तोंडानं सांग. नाही ना, माझी जीभच चालणार नाही, माझी बुबडी वळण. काय झालं? मी सांगू नाही, तुम्ही ऐकू नाही, बस. अरे झालं काय पण? मग ऐकण्यासारखंच नाही का? ना ना, मला सांगा आमिर, हे नाना रात्रून दिवसा पाळतात, कुणासाठी एवढं कष्ट करतात? बायका पोरासाठी, परपंचासाठीच पळतोय की. करताय का नाही? मग वहिनीला नाही ती हौस तुम्ही पुरावताय. हा, 1 5.5 माझी तुम्ही 10,000च्या 2 आणताय. अरे नाही का, आता ती दिवशी तर 9,500ची एकच साडी घेतली तिला. 9,500 साडी घेतली. बघ, पोरांना नाही त्या शाळेत घातलं. अरे मग मुद्द्याचं बोल. काय झालं काय? त्यांची वाईट ती वाटलं ना. 9,000ची घेतील ना, तर 10,000 तुला काय घेणं ते नाही. ना अरे त्यांनी 20,000ची घेऊ दे, मला आनंदच आहे. हा मग पण वहिनीने असं नव्हतं करायला पाहिजे. आता काय केलं वहिनी? ना ना, मला काल रात्री स्वप्न पडलं. मला सांगूच वाटा ना तुम्हाला. अरे बाबा सांग तरी, नाही तर टेन्शन वाढू नको. सांगण्यासारखं नाही का? सांगण्यासारखं नाही. होय, मग नको सांगू. मरल बिरल ऐकून जा आपलं तू घरी. अरे म्हणजे हे सांगू दे बाबा, गप केला का आम्ही? नको उगाच मरल बिरल ऐकून. सांगण्यासारखं नसेल तर राहू दे. अरे, त्यांचा आपला संसार अरे चाललाय. मेल्यानंच मला स्वप्न पडलं या. कोण? बाजी नाना. बाजे ना, काय स्वप्नात? स्वप्नात. आणि ते मी पाठ स्वप्न पडलंय मला. आणि पाठ स्वप्न कधी खोटं होत नाही. तर नाना काय झालं मग? काय झालं तुला काय सांगू आम्ही, हे नाना दगदगी जीवनात पळतोय. प्रपंच दुकान काय, शेती काय, गावातला गावगाडा काय, आणि पळतोय. लय पैसे खाल्लेत नाना, लय पैसे कमावलेत. वाळूत पैसे खा, रस्त्यात पैसे खा, चारा गोठ्यात पैसे खा. म्हणजे झालंय स्वप्न पडले. स्वप्न. पण नाना तुम्ही ऐका की पुढं. पुढं. लय नाना प्रपंच मोठा गेला. नानाला टेन्शन सोसलं नाही. एकाकीच हार्ट अटॅक आला. नाना छातीतनं थोडं दुखलं. जाग्यावर माणूस गप. पाठचाच मेला. पाठचाच मेला, गप्पच जाग्यावरच गप. होय. बघता बघता बातमी वाऱ्यासारखी पसरली. तालुक्यातली जिल्ह्यातली माणसं बसायला जागा नाही इथं. इतकीच लोक. कशाचं काय आम्ही, आपण दोघं चहा पाणी वाटतो आलेल्या पाहुण्यांना. चहा पाणी, आता एवढे लोक आलेत, मग चहा पाणी नको. नानाची थोडी ओळख आहे वय. आपण म्हणलं काय नाही, आपण कॉन्ट्री गोळा केली, जवळजवळ 10,000 साखर आणली, सगळ्या चहा पाणी करतोय. रड घरी रडापडी सुरू झाली. ह्यांची आईकीकंड, ह्यांची बायकोकीकंड, पुरं तिसरीकडं सगळ्यांची छाती पडून रडणार केला का आता नाना प्रेम. अहो नाना तेवढंच नाही, आम्ही सुद्धा चहा वाटत रडतोय. अर्धा कप चहा घेतला ना, अर्धा कप आहे ना आमच्या डोळ्याच्या अश्रूने वाढायचा. पण आहे का ना, खरं सांगतो, वहिनी लय रडले असतील. वहिनी मला माहितीये, वहिनींचा इतका जीव आहे पाहिजे ना. बोलूच नको. नाही लय रडल्या आम्ही वहिनी, मला मान्य आहे वहिनी लय रडल्या. पण पुढे ऐकतो काय झालं. बायको जगली का नाही? जगली नाना, जगली. सारखी बायको खरं 100% त्यांना बी काहीतरी अटॅक आला असेल, मला माहिती. नको सांगू पुढचं, ग बस. अरे अरे नाना गेले, ऐकलं का? गपला का त्यांनी खडा खडा तिथं बांगड्या फोडल्या असतील. सगळं झालं, तू ऐकून तर गेला का? सगळं झालं, मी आज ऐकून तर घ्या. नाना झालं, आम्ही रडत रडत चहा वाटतोय. वाईट वाटलं नाही मला, लय ना वाईट वाटतंय मला. बाजी गाणं हे असले स्वप्न सांगत जाऊ नको का? नाना मला बी नाही रडायला. तुम्ही अरे दोघं रडायला लागलं. आला का गप्पाला का दोघं? ए यार गप्पाला का दोघं? अरे नाना काय मेला बिला का? होईल का? तुम्ही कुठं मिळालाय? मिळालेलं फक्त स्वप्न पडलं होतं मला. जीवाला वाईट वाटत नाना, त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला अनेक वाईट वाटत. जी माझ्या डोळ्यात प्रकार बघितला ना, तुम्हाला विश्वास बसणार ना. आमिर रडापडी सगळी चालू होती. तिरडी रचली, कोण शिकाळी बांधतय, कोण तिरडी आवळतय. आणि नानाला आगोळ घातली. 10 जणांनी नानाला बाहेर आणलं. नानाच्या बोटात नेमकी एक अंगठी चकाचका करत होती. आता नानाने किती 100-200 तोळं सोनं कमावलंय, सगळं कपाटात ठेवलंय. 300-350 सगळं हाय का नाही सोनं. आणि एकच अंगठी बोटात चकाचका करत. आणि कोणाच लक्ष नव्हतं. वहिनी थोडं मोठ्याने वराडल्या. म्हणल्या माझ्या नानाला अंगठी किती भारी दिसायच्या.
सगळ्या समाजाचं लक्ष त्या बोटावल्या अंगठीत गेलं. नाही. नाही काढणार नाही नाही, ती. नाही. वहिनी 100% म्हणणार ती अंगठी गेली तर जाऊ द्या मग बाजी एवढं दिलंय मग घरच्याला एवढं करून ठेवलंय कशाला राहू द्या अहो, नाना ही शोकांती काय मोठी मग आता काय अरे अंगठी निघत नव्हती आम्ही हा. तर माणसांनी शेवट वहिनी म्हणल्या अहो घरात चांगला धारतीने धारदार कटर आणलाय शेवट कटरने वाट कापलं. वहिनी म्हणल्या वहिनी म्हणल्या काय कटर न कापावय हा अंगठी असू दे कापली शेवट किती केलं तर सोनं या पण असं बी ते वाया जायचं मला त्याचं बी नाना वाट नाही वाटत नाही पण लाज वाटाय पाहिजे का तिला कशाला रे लागा बोट कापलं माझं अहो असू द्या नाना जाऊ कापू द्या नाना अंगठी काढली ना आपण अंगठी काढून घेतली लगेच वहिनीने कमरेला खुसली कमर गुंडाळली आत खाऊन टाकली ना, जाऊ ना. द्या ती शो नाही शेवट त्याच्या पुढे जाऊन नाना तुम्हाला सांगतो वहिनी खरंच अटॅक येऊन मेले असेल 100% मला माहित आहे 100%. अरे त्या बिचारे तिथं जीव सोडला असेल मला माहित आहे. अरे किती जीव लागा गाना गेली प्रिया गेली बाजी नाना नका राहू दे. नाना गेली आंबऱ्या दुसरा नवरा घेऊन गेली हा? तर काय तुला सांगायचंय मला तीच लय वाईट वाटतं ही प्रपंच पंच आहे ना सगळं मिथ्या आहे माया झालंय सगळं कोण नसतं कोणाचं अहो 2च महिन्यांनी वहिनी दुसरं लग्न केलं हा सगळी इस्टेट त्या दुसऱ्या नवऱ्याच्या नाव करून टाकली तुम्ही कमावलेली तुम्ही सांगा आपली बायको नसली चांगली मी तर म्हणतो अशी उचलून उंबऱ्या आपटावी आणि खलास करावी अक्षरशः वहिनी गेली वहिनी गेल्या दुसरा नवरा घेऊन मला लय वाईट वाटलंय किती महिन्यात 2 महिन्यात फक्त 2च महिन्यात हो लग्न दुसरं काय करणार बिचारी बिचारी काय पोराबाळांसाठी त्यानं घेतला असेल तो निर्णय दगड ठेवून हा? अरे पण मी कुणासाठी केलंय अरे हे शेती करतोय दुकान करतोय गावगाडा सांभाळतोय अरे कुणासाठी करतोय आणि जर 2 महिन्यात जर हे दुसऱ्या संग जात असली कुणासाठी केलं रम्या अरे कुणासाठी केलं प्रिया प्रिया मेली ती प्रिया मेली माझ्या हातात स्वप्न होतं माझी नाना अरे यार नाना सांगितलं स्वप्न नाना तुला काय घेणं देणं होतं मला कुठं काय घेणं नव्हतं पण पडलं स्वप्न सांगितलं आपण एवढं हा? एवढं आम्ही तुझा बरं मी वाडा घेऊन आलो गुरांना ती नाना आवड बाबा त्या नानाला आवड नाही नाही आता तू त्याला बोलला म्हणलं तुलाच कळलं नाही, पाहिजे मी वाडा येऊ 50 रुपयाचं वाडा घेऊन लगेच आलो मी नानाला आवडतो आणायला का तू नाना पळत जा बाजी नाना वाडा आहे का 50 रुपयाचा प्रिया अगं ए प्रिया ए प्रिया काय झालं वरडायला? काय झालं म्हणायला काय झालं म्हणून मला विचारते तू अहो एवढं काय वरडता तुम्ही? घरात काम धंदा असतात का नाही माणसाला? कामधंदा करते कामधंदा अहो काय झालं पण तुम्हाला माराय मला? काय झालं मला विचारते मग कोणाला विचारू? गावातल्या माणसाला विचारू का? अगं सोन्याचं बी ठीक आहे सोनं एवढं कपाटात आहे माझ्या बोटातली अंगठी निघाला म्हणून तो माझं बोट तोडलं अगं अहो पण बोट तोडलं अंगठी निघाला काय चाललंय तुमचं नक्की? बोट तोडून दे माझं बोट तोडलं अंगठी घेतली तरी मी काय बोललो नाही तुला पण लग्न बी केलं तो अहो हा अगं ह्या बाजीनाने तुझ्यासाठी काय नाही केलं नाही तुला सुखात ठेवायसाठी मी दिवस रात्र रानातलं बघतोय दुकानातलं बघतोय अहो पण झालंय काय ते तरी सांगा की असं का पिसाळ कुत्र चावलं म्हणजे तुम्ही बोलताय? झालंय काय तेच सांगतो तुला अहो चला चलत अहो पण झालंय चल अहो पण झालंय काय ते तरी सांगा की. झालंय काय म्हणून मला विचारते तू हा 2 महिन्यात दुसरं लग्न करते करशील का लग्न हा मेली तरी चालते तू आता करशील का लग्न अहो कसलं लग्न? अगं 2 महिन्यात झालं नाही तर मी मरून करशील का कुठं मिळालाय तुम्ही? करशील का अहो कसलं लग्न? हा अहो कसलं लग्न? तुम्ही का मारताय? अहो मला लागतंय की बाजी नाना गप्पा काय राव मारताय तुम्ही वहिनीला वहिनी गप्पा अहो बघा की किती मारले मला यांनी. काय राव बाजी नाना पद्धत झाली का मारायची पद्धत हा वहिना दुसरा बेल टाकतो नाहीतर असं तू तुला असं काही सोडत नसतो बाजी नाना राव अहो सपन होतं राव तुम्ही विसरला का त्यांनी काय खरं खरं लग्न केलं दुसरं सपनात सुद्धा दुसरं लग्न करायचं नाही
स्वप्नात तरी हिनं कसा विचार केला माझ्या व्यतिरिक्त दुसरी आता माझं डोकं खाऊ. बाजीना संध्याकाळ तुला ठेवत नसतो आखराने मारत असतो. बाजीना ह्या बाजीना तर काय अक्कलच नाही. बघा बरं किती मारले मला. अयो अहो काही कारण तरी पाहिजे की पण मारायचं. वहिनी किती वळ उठल्यात. हा अयो कसलं कुत्र्याच्या ऐकत मारलंय. घरची लक्ष्मी आहे. कळतंय काय माणसाला. हा होय? पण काय झालंय नक्की ह्यांना. काय झालंय म्हणजे अहो ह्या बाजीनाची काय चुकी नाही वहिनी. मग हे सगळे गाण्याचं आहे षडयंत्र. काय हा? केलं त्यांनी. काय केलं म्हणजे गाणा काय म्हणला माहितीये का. काय म्हणला तुम्ही गाण्याला स्वप्न पडलंय म्हणला. स्वप्नात बाजीनाना मेलंय आणि बाजीनाच्या बोटात होती अंगठी. तर अंगठीने का नाही म्हणून तुम्ही बोट तोडलं म्हणला वहिनीनं. मग ते स्वप्नाच्या किस्स्यामुळे एवढं मारलं होय मला. हा अहो ही तर काहीच नाही. बाजनाला काय सांगितलं माहितीये का. काय म्हणलं बाजनाना तुम्ही मिळालाय तर 2 महिन्यात वहिनीने दुसऱ्या बरोबर पळून गेले तर लग्न केले म्हणला. काय असं म्हणला त्यो. ते गणेश भाऊचे काय डोक्यावर बिक्यावर पडल्यात का काय हो. मला सांगा बरं असं जर एखाद्या नवऱ्याला सांगितलं कसं तो ऐकून घेईल. हा त्यांचं लग्न होईना ना म्हणून ते असं त्यांचा डोक्यावर परिणाम झाल्यावर वागायला लागल्यात बघा. बाजनाचा वहिनी काय दोष नाही बरं का. ही सगळी चुकी आहे ना गणाची आहे, लक्षात कुठे घ्या. भेटल ते गणा भाऊच्या आता. आता त्याला काही एक जागा आहे फिरत बोंबलत फिरत असला असेल नाही चला तर बरं बघू आपण गोट्यात. त्यांच्याकडे. मी नाही बाबा मी तर त्या तोंडाकडे बी बघत नसतो. हा? बघतीस त्यांच्याकडे. चांगल्या संसारात असं वेळ टोचोळा पाडायचा असतो. हा एवढा सुट्टी सोन्याचा देऊ नका वहिनी तुम्ही त्याला. लोका एक बी हा कमीच झाला काय. आता लय बरं वाटत असेल तुम्हाला. मग तुम्ही काय केलं. दुसऱ्याच्या घरात भांडण लावून किती मारलं बघा बरं माझ्या नवऱ्याने मला. आय, 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 आय. आज मी म्हणलं मग नानाला मारा म्हणून. अहो पण तुम्ही एकाच 2 करून काय बी सांगताय व्हय त्यांना. वहिनी शपथ मी एका 2 नाही केलं. जसं मला स्वप्न पडलं तसं मी त्यांना सांगितलं. अहो, तुमची पण शपथ. काय गरज होती तुमची सांगायची. अहो, माझं तोंड राहत नाही व. अहो म्हणूनच तुमचं लग्न व्हाय नाही बघा. आता त्याचं लग्नाला सांगायला काय संबंध आहे का वहिनी. अहो तुमचं लग्न व्हाय ना म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या घरात वाटोळ करायला लागलाय बघा. कसं वाटलं मग तुम्हाला नाही का लाज वाटली. तुम्ही काय 2 महिने दुसरं लग्न करायचं. अहो पण मी स्वप्नात तरी विचार करून का माझ्या नवऱ्याला असं सोडून दुसरा नवरा करायचा. आणि मग मला कसं स्वप्न काय पाठचं पडलेलं खोटं असतं का. मला सगळं कळतंय. उगा तुम्ही नानाचा गैरफायदा अहो घेताय पण माझा. तुम्ही काय पण मनाचं रचत असताली तुम्ही इतकं ढोंग काढाय ना पहिल्यापासून. रचाय काय माझी काय कादंबरी नाही मनाचा रचायला. उगाच मला काय बी सांगणं वहिनी मला लय वाईट वाटले तुम्हाला मारा. अहो पण स्वप्न पडलं होतं तर मनात राहून द्यायचं ना तुमच्या. हो होय राव तेवढं बी खरं या. अहो असं लोकांचे भांडणं लावून तुमचं लग्न सुद्धा होणार नाही ह्याच्यामुळे बघा. वाटुळ वाटुळ होईल तुमचं बघा. असं दारू दारू भीक मागा थिंडताल तुम्ही. हो वहिनी असलं श्राप नका अहो देऊ. तुकडा तुकडा केला तरी मिळणार नाही तुम्हाला तुकडा बघा. अहो, आणि असं पडून राहतात लोकांच्या दारात तुम्ही. अयो अहो, वहिनी अहो हा माझं तळतळाट आहे तुम्हाला. अहो तुमच्या पाया पडतो राव. अहो माझ्या दारात आला तर तुकडा सुद्धा देणार नाही मी तुम्हाला. अहो तसं नका इतकं वाईट श्राप देऊ नका वहिनी. अहो झाली चूक राव. अहो पण कशी झाली चूक. अहो तुम्ही श्राप माघारी घ्या राव. तुमच्या नाही पाया गेला तुमचं लग्नच होणार नाही. अयो अयो मला माझं लग्न करायचंय. अहो वहिनी मला कोण बघणार म्हातारपणाला. अहो वहिनी हो अयो नका बघितलं का आलं का इतकं शाप कुठे द्यायचं तुला का. मी माफी मागतोय. अयो आता काय होईल माझं लग्न व्हायचं नाही होईल. अयो हो पंकज हा अरे होय रे. हा बोल की. समजा एखाद्या बाईसंग आपली भांडणं झाली हा. आणि त्या बाईनेच आपल्याला श्राप दिला तर खरा होतो होय रे. मग काय 100% काय बोलतोय हा. कशाला बायांच्या नादाला लागला का. अरे मी कशाला बायांच्या नादी लागतोय. बायाच माझ्या नादी लागतात का. हा आणि नका मी चांगला माझ्या गोट्यात माझं काम चालू होतं आणि ती बायची बायको आली आणि नका डायरेक्ट बोट बिट मोडून मला श्राप देऊन गेली. म्हणजे तुमचं लग्नच होणार नाही म्हणली आणि असं तुकडं मारत फिर चाल म्हणली. मला लय वाईट वाटले. अरे बायांच्या कशाला नादाला लागायचं. आता त्यांच्या जाऊन माफी माग. मला माझं चुकलंय. असला काय श्राप देऊ नका. 100% खरा होतो श्राप. कशाला 2-3 वेळा मी त्यांना माफी मागितली का. अरे काय करू आता माझं टेन्शन आले. आता माफी माग त्यांची. दुसरं काय करतो आता. नानालाच गाठतो गड्या. नानालाच गाठ. ह्याच्यामुळे स्वप्न बघत जाऊ नको. पहिलं ना हा? आम्ही ती लका नको लका जायला का? अरे ती नानाची बायकोला बेकार राहिला का मला बेहच वाटतंय. आता किती जरी बेकार असली ना तरी त्यांची माफीच मागायला तू मागतो का माझ्यावरची माफी. काय काय गडबड चालल्यात. अयो पोलीस. काय काय घोळ लावले तुम्ही. अरे बाजनाची हा? बायको बीस केली काय. तुम्ही काय केलं घोळ ते. साहेब काय नाही केलं बरं का. घालू गोळ्या. नाही नाही हा काय खरं बोला साहेब नाही तर डायरेक्ट गोळ्या घालीन तुम्हाला. तूच बोलला आता. हा
नाही नाही तुम्ही लय मोठा घोळ केलेला जराशी. अहो नाही राव नाही साहेब. नाही तुम्ही लय मोठा मी घोळ तुमच्या केला. पाया पडतो अहो. नाही 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 तुम्ही लय ऐका. घोळ केलेला आहे, ओ सर. साहेब थांबा, हा हा गोळ्या काय करू नका. हा, हा. वाटलं त्याला जेलमध्ये टाका. नाही नाही कसं जेलमध्ये. जेलमध्ये? नाही नाही तुझी शिक्षा नाही. भेटलीच पाहिजे. अरे मी काय केलं काय तेव्हा? तुझ्या अजून जोडीदार कुठे गेलेत? अहो नव्हतो मी काय ह्यो ह्यो दुसरे दोघ जण कुठे गेलेत? तू काय म्हणाला नाही माहिती आहे नाही काय? नाही नाही तुम्हाला डायरेक्ट घेऊन जावं लागेल आता डायरेक्ट अहो, पोलीस नका स्टेशनला. नका नेऊ माझं नाही पण नाही नाही, तुम्हाला माझ्या सोडता आई येणार नाही आता डायरेक्ट. नाही नाही गणा तुझ्यामुळं त्या बिचाऱ्याला किती मार रट बसलेत. हो 100% नाही नाही त्याच्यामुळे घोळ झाला साहेब. 100% साहेब साहेब ह्याला सोडणार नाही. नाही ना. मला हम्म. माझं आता डायरेक्ट चुकून गाडी झालं. बोलून घेतो डायरेक्ट. नका बोलू साहेब नाही माझ्याकडून नाही चुकून नाही झालं नाही, तुम्ही लय मी मोठा घोटाळा. परत मी परत असं नाही वागणार. मी कुठल्याच पहिल्या बाहेर बारीने बी असंच घोटाळा केला होता तुम्ही. हा हा पहिल्या पण- बारीने केलता. पहिल्या बारीला बारीने बी बी केलता. असंच झालं. अहो, ह्या बारीला बी केलाय. अहो, ते मिटलं होतं नाही सगळं. नाही तुम्हाला डायरेक्ट फोन करावं लागेल मला आता डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करावं लागेल. नका साहेब हवालदार अहो, तुम्ही गाडी बोलवून घ्या ना. हा. गाडी बोलवून घ्या. नाही गाडी नाही सर साहेब, नाही जाऊ. चिरीमिरी काहीतरी नाही, घेऊन नाही, मिटवा नाही, की राव. ते काम करत तू नाही आम्ही. लाच देतो ह्यांना. नाही. अरे तुला लाच कशी वाटत नाही. नाही नाही हा? साहेब आहेत ना. लाच इतकं घेणारी तरी माणसं नाही ते आम्ही. नाही, हा साहेब. लाच घेणारी माणसं नाहीत. साहेब बघा चुकून तुम्ही झाले त्या- माझ्याकडून. तीन केशी तुमच्या आलेले आहेत. तेव्हा तुम्ही असं लय मोठा घोटाळा केला बरं का. 3 केशी आणि काय केलं का ना तू. माझी हा? एक बी नाही नाही केस. नाही नाही अहो, तसं साहेब, करू 3 नका. केशी. अरे काय तसं खोटं घोटाळे म्हणते तू. करू नका. अहो नाही तुम्ही त्या बायचा का तुझी तिसरी नफरत नाही आहे, हो तिसरी साहेब ही नफरत पहिलीच आहे. केसीने केली असेल. नाही नाही आणि ती बी पाहिलेला बाडे नवऱ्याला तडा मारते तिने सांगितलं का? नाही, नाही. अहो साहेब त्या बाईची काही चुकी नाही हं. आणि त्या बाबाची बी काही चुकी नाही. हं. तू त्याच्या कानात जाऊन बोलला म्हणून त्यांनी मारलं मला माहितीये. हं. मी साक्षीदार आहे. मी साक्षीदार आहे. तीन लपडे केले तीन लपडे केलेले तीन लपडे केलेले मला माफ तीन. करा राव साहेब, मला माफ करा. अरे गाना अरे उठ. अरे काय लिहिलंय विश्वनाथ बाबूराव शिंदे बहिरूपी अहिल्यानगर. अरे बहिरूपी आहे ती. घालो गोळ्या घालो काय गाला गाला हा? गोळ्या गाला हा? त्याला काही बहिरूपी सांगाच नाही होय. मी बिनपगारी फुल अधिकारी आहेत, दंगल पेटले घरी आहेत. होय. ही शिंदे साहेब आहेत. पहिला हवालदार होता आता फौजदार झालो. चांगली कामं केली बसून. 2 नंबरला सबसिडी 1 नंबरला हातकडी. अहो. दारू पिऊन बायकोचा मार खाईन 40,000 रुपये त्याला सबसिडी आहे सरकारची. होय. आपण कोणाला भेट नाही बायको शिवी. होय. हा तुम्ही भेट नाही हा. आणि ह्यो आता भिवून मेला असतं त्याचं काय झालं. नाही हा? भेट नसते त्याला फुल परवानगी दिली ना आपण. कशाची हा? आटे काय असतं की त्याला. आठे बिटे बंद करून टाकला अजून सरकारनं. माझा काळे थडथडा करताय. तुम्हाला सांगितलं ना असे घोळ करू नका म्हणून. घोषणा गोल. हा. आणि तुम्ही एवढा मोठा त्या गोल केला फुलाखाली असं घोळ करता ना सर. साहेब हं. साहेब आपलं तोडपाणी करून मिटवून घ्या साहेबांचा पगार. ह्यांची तोडपाणी करते एवढे. हा? नाही पाणी. हो तोडपाणी करून टाका साहेबांची. आमची- नाही तर डायरेक्ट पायाच्या खालून गोळ्या घालत्या. होय. हा. आमची तोडपाणी केली असती की डायरेक्ट. हा काय नुसतं चहा पाण्यापुरतं करता का साहेबांना. हा. आणि आम्हाला पैसे नाही देता. लग्नापुरतं. असं नसायचं. वाटते का तू म्हण हे काय वाच रे बाबा. चांगला अभ्यास करायचं आधी खाली व्हायचं. लगा गाणं गाणं माग सरून बस माग. पोरं भीतीने तुला माग सर 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 माग. अरे काय म्हणतो नाना हं. काहीतरी खायला आणा. कालपासून उपाशी राव नाना. अरे गाणं आता काय माझ्या तरी हातात राहिलं. परपंच गेला पोरांच्या हातात. आणि आता मी काय तुला द्याचू म्हातारपणी. नाना तसं नका करू राव. मला तर कोणीच नाही राव. आई गेल्यापासून माझी लय तारांबळ झाली. कोणी पोटाला पोटभर घाला ना. हा अंगावली कपडे नाना एखादा ड्रेस तरी घ्या दिवाळीला मला. अरे बाबा गणू पैसे ना पाणी आता. आणि काय आहे माझ्याक सांग तू जाता सांग. घ्या, करा हाक मारा कोणाला तर द्या मला आजच्या दिवस वाढा. वय ग ए आता आवाज दे ग. आजीला आवाज हे बाळा, दे. करतो. आजीला आवाज दे. होय ग आजोबा बोलावतात. ये नाना
हिंडता फिरता एखादं स्थळ बघा माझ्यासाठी. आता पाया पडू का गणा तुझ्या, आता म्हातारपणे फार जायची वेळ आली, अजून तुला वाटतंय लगीन होईल? तसं नाही नाना. अहो काय दुसवट्याची असली चालेल आपल्याला, काय बाकी तुकड्या सोय झाली म्हणजे बाद झालं. हा सगळ्याची लग्न झाली नाना, तुम्हाला काही 4 नातवंड आली नाना. हा मला निदान पोरग तरी एखादं. तू नालायकपणा केला तो तरुणपणी, आणि आता आता म्हणतो तू काय बोलते? असं दे. काय मला आता अगं आली का ग? अय्या 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 अय्या. बाळा, ए बाळा, उठवायच, उठ, बस बस बस. अयो, लय गुडघं दुखत्यात. अयो. बाळांनो, जात अभ्यासाला. बसली होती की, जा जा, आज जा. जा. म्हणतो आणवाय काय तुकडा बिकडा असला एखादी अहो पण आपलीच खायची इथं पंचायत, ही रोज येतं तोंडवर करून मागायला. ते तरी कुठं जायचं आपल्यापासनं. तुमच्या वाट्याचं देऊ का? माझ्या वाट्याचं देऊन मी कुठं खाऊ? कुठं खाऊ मग? दे तुम्हाला लय त्यांची माया येते ना सारखी. एक चपाती, एखादी चपाती दे. अहो भाऊजी, आमच्या दोघांचीच खायची पंचायत आता म्हातारपणी. 4 नातंड आहेत, कसं सांभाळायचं आम्ही सांगा बरं? तसं नाही वहिनी, मला तरी कोण आहे गावात शिव, मला तरी वहिनी कोण आहे गावातल्या माणसांशिवाय. नका तसं करू राव. चांगलं वागलं असतं तर झालं असतं का नाही लग्न? हा लागला का नाही माझा शाप तुम्हाला? हा हो माय, तुझा शाप लागला, तुझा शाप भुगतोय पोटाला तरी आता पोटभर घाल माय मला. अहो पण वहिनी नका असं करू. अहो पण लवकर तरी यायचं. सकाळीच एक भिकारी येऊन गेलाय, तुम्ही आता 10 वाजता. माझ्यात आता इथं इथं कुठलाही भिकारी बसलाय, त्याला परत उद्यापासून नका देऊ. तुमचं काय शिळपाका असेल ना ते मला देत जावं. भात आहे ना रातचा? ती भात इटलाय की. असू द्या, दे. असू द्या, दोन इटल्याला असू घास, द्या, दोन चिटल्याला असू खाऊन द्या. दे, खाऊन दे. बरं आणते. बुकाच्या सडाक्यात काय करतो? अयो पडची ह्यात आण. आण आण आण. गणा काहीतरी उद्योग बिद्योग करायला पाहिजे रे तो. काय असा कुठं मागून खातू? नाना पोटाला मिळाना कसं काम होईल तुम्ही सांगा की मला. कोणी लक्ष देणार नाना, एकट्याची जिंदगी लय वाईट असते. अरे पर काहीतरी केल्याशिवाय मिळतंय का सांगतो? किती केलं तर तुमचा कार्य करताय मी, विसरू नका मला. होय की. अरे मी तवा नेता होतो, सरपंच होतो मी, बरीच कारकीर्द गाजवली का ना. लय भूक लागली, बघा की हात मारून. या की ग, दे त्याला दे. बस बस. वहिनी कालचा आहे काय? अहो कालचा नाही, परवा दिवसा आहे. परवाच आहे होय? ती विसरून राहिला म्हणून राहिला बघा. असू दे, खा खा. अरे पण मी काय म्हणतो, पण चांगली वागलं असतं तर ही वेळ आली असते का? हा घरी जाऊन खा की. गिळतय का पाणी आणू? पाणी आहे, पिशवीत आहे पाण्याची बाटली. घरी जाऊन खा. पोरग यायचं टायमिंग झालं. जातो, लक्ष राहू द्या माय माझ्या. नाना लक्ष राहू द्या. काय शिळपाक राहिलं तर आठवणीन देत जा. लवकर यायचं, 10 वाजता आल्यावर शिळ तेवढं बी राहत नाही. उद्या पाठी 5ला आणि सारखंच येऊ नका, आमचं बी म्हातारीची पंचायत आहे खायची. सांगा पोराला समजून. सारखा सारखा तुम्हाला बी नाही ताप देणार. एकाच घरी मी एका घरी कधीच सारखं सारखं मागत नाही. हवं तसं देते ते मला बी. अरे आमचं येतो माय बाप, येतो माय बाप. माय बाप लक्ष राहू द्या गरीबा माय बाप. द्यायचा ती तरी कुठं जाणार आहे? सांग 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 मला ना. जा जा जा. द्यायचा गाणं आल्यावर किती केलं तरी कार्यकर्ता होता माझा. अहो होता, पण आता आपल्या तरी काय हातात आहे? आपण म्हातारी.
आपल्याला सकाळ मिळते संध्याकाळ मिळायची पंचायत. हा खरंय का? आणि सुनांचं काळात कसं असतं तुम्हाला माहितीये ना, सारखं गण आला की दे, गण आला की काढते पोरं आपल्याला एक दिवशी बाहेर. होय, खरंय अगं तुझं. बेकार आहे म्हातारपण आणि नसावं. आपली ती बारकी सून किती आगाव आहे तुम्हाला माहितीये ना. हो. कुठं गेले? हाय घरात का? हाय की घरात, कुठं जायची आहे? असून लपून छपून पण थोडा थोडा त्यांचा दिवस जाते तर निघून बाय. काय काय नाही जिंदगीत. अहो आपलंच बंद केला तुकडा तर आपल्याला बी असंच फिरावं लागेल मग. होय होय होय. काय रत असता? काय फिरते आपलं दारोदार लोकांच्या तुकडं मागत. काय वहिनी बरं आहे का? हो बरं आहे. तुम्ही बरं आहे का? बघताय की तुम्ही कशाचं बरं म्हणायचं. लय आऊ पोटा पाण्यात हलवात्यात माझ्या. आता पहिल्यासारखी लोक एवढी आहेत का माणुसकीची? गाना कुणीच वाढत नाही. तुला किती म्हणायचो रे मी, लगीन कर लगीन कर. हा, तुझ्यासाठी किती स्थळ आणली मी. कशाचा आम्ही आता नको मागचा विषय काढू. कुठली स्थळ आणली का तो? अक्षरशः तुझा लका लव गुरु झाल तुम्ही. असू दे मित्र. बर 50 रुपये दे की. पैसे होय? अरे मला वाटते 500ची नोट आहे बरं का. होय का? मी काय म्हणतोय, देवाला चाललोय, तिथनं सुट करून येतो, तुला देतो पैसे. दे तेवढं आठवणीनं. का रे पैसे कशाला? अरे काय झालं, परवा दिवशी भाकरी मागायच्या नामदाच्या घरी गेलो ना. हा. आणि ते कुत्रच चावलं मला कचक्याने माग. कशाला रे गेलता त्याच्या दारात? अरे काय नाही, भाकरी मागाय गेलतो आणि ते कुत्र कचक्याने चावलंच की मला. अरे कशाला रे त्याच्या दारात जायचं? हा, तुला माहिती आहे ना तिथं कुत्र आहे ती. आता सगळ्याच्या दारात कुत्रे असतात, बिना कुत्र्याचं कोण राहिलंय का? हा बहिणी, आपल्या घरी आहे का काही शिळपाक शिल्लक? उद्या या. उद्या तुम्ही आमच्या घरी उद्या सवासणीत पोळ्या हे करणार आहे आम्ही. उद्या खायला या. उद्या गाणं उद्या तुला पोळ्या लय आवडायच्या. आईच्या हातच्या किती रे पोळ्या खायचा. खायचो लागा. काय माझ्या आईची मला लय आठवण येते. आई मला सांगायची, गणा कोणी नसतं कोणाचं, कामधंदा कर बाळा, कोण हे त्याच्या मागं बुंबलत फिरू नको. तवा नाही ऐकलं मला. लय आईची आठवण येते. ए गाणं ऐक, गाणं नको लय काळजी करू, आम्ही देवाला चाललो, देवावर नेतो, तू घरी ये. हा, जेवण ह्याला भाकरी टाक बरं का. आणि दवाखान्यात बी लगोलग जाऊ आपण. हो जाऊ का? चालतंय. बरं. हा, अरे तुझ्या मामाचा फोन आलता मला. खरं? अरे त्यांच्या पोरीचं लग्न करायचं चाललंय, स्थळ बघायचं चाललंय. नको आपल्याला. अरे तिथं कसं झालंय माहितीये का, ते म्हणतात ना, खायसाला नाही बायकून हाडलेला नाही नवरा, तशी अवस्था झाली आमची. तिचं बी जमाना आणि माझं बी होणार. ते तर माझ्या काळात नकोच. आपलं मागून 4 घास सुखानं खातोय ना, त्यातच मी समाधानी. ही तुझी आहे ना पोरीना नाकारायची तुझी सवय गेली नाही अजून, ह्याच्यामुळे तुला असं झाले बघ. अरे पटाक दिसली पोरगी लगीन करायचं. अशी पोरला का झाली असती पटापट तुला? आयला बाबू, ए ए चल, त्याला विसरू नको. माझा लय जिगरी दोस्त आहे, जिगरी दोस्त आहे नसता. आणि काळजी घे गाणं. चांगलं पोरग झालंय तुझं. तालमीत घाल, चांगलं नाव करल तुझं. हा, येऊ करा. या आलू देवावर नेतो. या, या. उद्या नक्की या घरी. उद्या वहिनी, शिळपाका काय असलं तर कुत्र्याला टाकत जाऊ नका. आधी मला देत जा, आणि मग राहिलं सायलं कुत्र्याला टाका. म्हणजे कुत्र्यांनी काय उपाशी राहायचं का? अरे तसं नाही म्हणत मी. तसं नाही म्हणजे मला यार म्हणलं थोडा घाला पोटाला. मग घाला म्हटलं की तिला म्हटलं की ह्याला एक भाकरी टाक की लगेच कुत्र्यांचं, तू कुत्र्यांच्याच जेवणावर आलाय लगेच. हा बघ बाबा, देऊ काय नको, पण असा तडा तडा टाकून काय बोल नको. तुला पण ह्याची लय दया येत असती. तुला काय माहिती ह्याची कर्म काय आहे ती. रोज तर देतेच. आज कोणी दिले हे तुम्हाला? काही कोरडा भात दिलाय बाजनाच्या बायकोनी. तेवढं तर खायचं ना मग. आता तुमचीच बहीण, तुमच्यासारखीच ती बी बिचारी गाना परवा दिवसा भात म्हणली. असू द्या, पोटाला कळतंय का परवाचं आणि कालचं. भुकाचा कोण मायबाप नसतो. त्याला नीट वागायला लागतं. आलं लक्षात? तवा नीट वागला असता तर आता नीट झालं असतं. अशी पोरं बाळ झाली असती. असू दे. किती मस्ती यायची तुला. बाजीनाना करायचा. शेवटी बाजीनानाच्या बायकोनं शरब दिला ना तुला. आणि मला दिली त्याची बहीण. असू दे. हे बघा ना, जैशी करणी तैशी भरणी. देवा परमेश्वरा, कसली वेळ आणलीस मा.
स्वप्न होतं वय हा स्वप्नात इतकं माझं हाल हे पण स्वप्न खरं होणार. मित्र मित्र म्हणून त्या आंबऱ्याने मला भाकरी सुद्धा दिली नाही. बाजनानं मला टायर खाली मारलं. तुम्हाला सुट्टी नाही देवा त्या आंबऱ्याला सुट्टी नाही. हॅलो आदित्य, तू डिश टीव्हीचा रिचार्ज कर नाही केला अजून? पैसे आणि तुला काल रात्री पैसे नाही पाठवलं. अरे किती लबाड असशील तू हा लका. त्या अख्ख्या गोलांड्याच्या आडीत एक सुद्धा खोटरडा नाही. एवढा तू खोटरडा आहे लका हा. लका तू पहिल्यांदा रिचार्ज करा तुला सांगतोय मी. हा हा कालच पाठवले 360 रुपये. हा हा बघितलं का? आहे का? हा आणि म्हणे की नाही पाठवलं. हा ठेव. किती लबाड आहे आदित्य. गोलांड्याचा आदित्य पैसे पाठवले नाही म्हणतोय मला डायरेक्ट. आणि रात्री त्याला 350 रुपये पाठवले. 360 रुपये. तू काय कमी लबाड आहे वैर का म्हणजे तुझ्या दारात आलतो हा भूक लागली होती दिला का नवरा बायकोने मला हा तुकडा वारला का? नवरा बायको ना मग हा आणि कुठल्या नवरा बायको? तुम्ही दोघांनी मला माहित नाही त्या भाजनाच्या मिवणी बरोबर तो लग्न केलंस बरं कारणच का हा करूनच्या सवरून दारात मित्र आला तुझी वासना झाली कारण. अरे कधी कधी आंबरे मला नको सांगू असं माझ्या पाटणी सुरा घालशील म्हणून मला वाटलं नव्हतं. अरे का ना कधी कधी आला का नाही तुला काय आठवण नाही कारण हा अरे माझं लगीन अरे मला सगळं दिसत होतं. मी माझ्या स्वतः डोळ्यांनी बघत होतो उड्या रडत होतो ह्याच्या त्याच्या दारात जात होतो म्हणत होतो माय माय भाकरी वाढ माय माय कालवण वाढ माय तुझं कल्याण होईल माय पण माय मनाची पुढे पुढे. अरे हे एवढं सगळं झालं कधी आणि मला कसं काय कळलं नाही का ना? झालं आणि माझंच लग्न झालं मला माहित नाही वे. माझ्या डोळ्यांनी बघत होतो तुझं लग्न बिग्न झालं मी सगळं बघितलं खरं होत. 100% येडा झालाय का ना? येडा नाही चालू तुला येड्याच्या इस्पितळात नेऊ. कुठे हिस्पिटात जातो आता मी एका तासापूर्वी स्वप्न बघितलं सगळं स्वप्नात तुमचा कट्टा चिट्टा सगळा असा खडा खडा माझ्या पुढे ओपन झाला होता. स्वप्न बघितलं वय अरे तू येडा बिडा झाला का रे? अरे कधी कधी सुधरायचं सपन किती वेळा सपन बघितचे हा? अरे तुझ्या त्या सपनानं त्या बाजनाच्या घराचं वाटोळं झालं की म्हणजे काय स्वप्नात काय खरं नसतं का? मग स्वप्नात काय? अरे तुला लाज आहे का? त्या बाजनानं किती त्याच्या बायकोला मारलं हा तुझ्या स्वप्नामुळं. मग त्या बाजनानं त्या बायकोने श्राप दिला ते सगळं मी स्वप्नात बघत होतो आता. कधी श्राप दिला? मग अशी लई श्राप दिला सकाळी येऊन नाही तर एकदा बोलली म्हणजे तुमचं वाटुळ होईल तुमचं लग्न होणार नाही असं तुकडं मागत फिरतात. आंबरे मला बिले वाईट वाटतं ती श्राप खरा होऊ नये तिची माफी मागायचं कारण. मग काय माफी मागितली पाहिजे का ना? नानाला समजून सांगितलं पाहिजे. काय का ना किती हाणलं होतं हा. पहिल्यांदा चल बाजनाच्या घरी आणि पहिल्यांदा माफी माग त्यांची. काय चल मोठा आला सपन बघणारा. मी काय म्हणतोय ते बोलायचं नाही का तुला? नाही बोलायचं मला तुमच्या बरोबर. काय काशी करते प्रियाला सांग बरं. अहो पण तुम्ही किती मारलंय मला. आता मग झाली की चूक म्हणतोय की आता मी तुला काय सांगायचंय ते गाणाने सांगितलं आणि काय झालं माहितीये का मला म्हणजे असं काय अगं भानच राहिलं नाही मला. अहो गाणं उद्या म्हणून तुझी बायको मारून टाकतान का तुम्ही? काय मी येडाय का सांग बर. माझा किती जीव आहे तुझ्या वाग. येडाय का? आता गुरावाने मारलंय की तुम्ही मला. येडा नाही तर काय शहाणा म्हणावं तुम्हाला. अगं मला सहनच झालं नाही. त्यानं जे सांगितलं की नाही की 2 महिन्यात तुमच्या बायकोनी मला त्या अंगठीचं कशाचं काय नाही डोक्यात. भानात गेलो मी ग भानात. आणि भानात मी तसाच घरी आलो आणि तुला मारलं. अगं मला लय की वाईट वाटलं काय सांगायचंय तुला. मी एकटा जाऊन ग आपले ऊसाच तोड चालली की नाही तिकडे पलीकडे जाऊन रडत बसलो होतो. काय सांगायचंय म्हणून मला राहावलं नाही तुझी गाठ घ्यायला आलोय. सांग की आता काय करणार मी तरी सांग. अहो राहावलं नाही पण तुम्ही गुरागत मारलंय. तुम्ही लोकांवर विश्वास ठेवून बायकोला इतकं मारताय. आपला किती दिवसाचा संसार आहे हा? तुझ्या पाया पडतो पण आता समजून घे. हे असं काय आता डोक्यात घेऊ नको. माझ्याकडून चुकलं मी म्हणतो माफ कर मला. नाही नाही माफ बी काय नाही. आता मी खरंच दुसरं लग्न करत असते. काय तुझ्या डोक्यात फरक मला नांदायचंच नाही तुमच्यापाशी. कसं असं येड्यागत बोलते. एखाद्यानं कुणी ऐकलं तर माणसं म्हणते या सरपंचाच्या बायकोला याड लागलं काय दुसरं लग्न करायला. कसं बोला मारताना नाही कुणी बघितलं तुम्हाला. आता झालं गेलं विसरून जाके कुणासाठी करतोय मी काय. आज ही केळीची बाग एवढी लावली किती मस्त लावली
माझ्या डोक्यात आलं केळीची बाग लावायची केळीकडे येडा घाला यायचं कशी तू मागणं येणार मस्त पैकी गाणं म्हणत हा. माझ्या माझ्या ह्यानं गाणं म्हणणार तू आणि तू काहीतरी डोक्यात विचार आणते अगं अहो तुम्ही केळीची बाग लावली मला राबायसाठी लावली कशासाठी लावली आहे पाय दाबू का बाया तुझं मारताना नाही कळलं होय, पाय दाबू का लाडी कुठे लावू नका अजिबात. काढू का बेल्ट अहो अग काय तुला मारायचंय ती मला मार बाजीनाना मला बी वहिनी. मारा मला बी लय बेकार वाटलं तुम्ही कशाला वालाय काय रे अहो बाजीनाना जीव द्यायला चालला होता. अहो देऊन द्यायचं की मग अरे पण तुम्ही इकडे कशाला आला कस तरी माझ्या बायकोला मी म्हणवत होतो आणि भांडणला अहो बाजीनाना बाया पडू का बाबा अहो जीव द्यायला चालला होता त्याला तिथं आणलंय मी. तुम्ही काय ऐकताय बिकताय का नाही नुसतं बायकोच्यात गुंगलाय. काय झालं काय झालंय म्हणजे त्याला वाईट वाटलं. पश्चाताप झालाय ना पश्चाताप अहो जीव देऊन द्यायचा चांगलं मी 10व्याला गुलाबजामचं जेवण घातलं असतं ह्यांच्या आणि तुमच्यावर आलं असतं नव्हतं काय. येऊ द्या माझ्या मी तिकडे जेलमध्ये बेसन भाकरी खात बसले वहिनी असते. अहो तुमच्या नाव चिठी लिहिली ह्यांच्या जाता पाय मी आत्महत्या करतोय म्हणून चिठी अक्षरशः मी फाडून टाकली. नाही नाही वहिनी पण ऐका की वहिनी ऐका की मी काय म्हणतोय माहितीये सरपंचीन बाई तुम्ही लय मोठ्या हृदयाचे ऐका की हा का माझ्याकडे चूक झाली आम्ही तुला सांग केलं का तू सांगतोय ना त्यांना हा. वहिनी आता झाले नाही झाले तुम्ही आपलं माफ करा बरं का बाजीनाना. पण तुम्ही विराव गाण्याचं ऐकून कशाला हाणायचं त्यांना. आता माझं चुकलं म्हणलं की हिला आता हिच्या पाया पडतोय तरी ऐकून घ्यायची काय हिची मानसिकताच नाही मी काय आता हाणून देतोय हो. हाणून देतोय. मग काय करणार तरी काय मी बघा तुमच्यामुळे हे सगळं आमच्या नवरा बायकोत भांडण अहो वहिनी झाली चूक अहो हो का मी लोकांचा आहे का तुमचाच आहे का नाही मी लोकांचा आहे का आमचा उद्या तुम्ही तुमची बहीण मला ना. दिली मी कोण होईल तुमचा विचार सुद्धा करू नका तुम्ही माझ्या बहिणीचा. झाले गेले विसरून जावा. हा का होई नाही झाली चुकी गाना तू बी असली सपनी बघत जाऊ नको बरं का तिथं पुढं. आणि बघितली तर आम्हाला सांगत जाऊ नको. नाही नाही माझ्या मला वहिनी काय झाली माहितीये का अहो हल्ली मला स्वप्नच लय पडतात असं झोपलो असं स्वप्न असं रात्री 4-4 आणि 5-5 स्वप्न पडतात त्या रात्री सगळी विसरून जातो पण पहाटेचं पडलेलं स्वप्न विसरत नाही आणि माझी आई मला सारखी म्हणायची पहाटेच पडलेलं स्वप्न खरं होतं अहो पण मनात ठेवायचं स्वप्न पाठ बरोबर. पडलेलं. इथनं पुढे मनात ठेवील बरं तुम्ही कुणासंग जरी पळून गेला मी कवाच कुणाला सांगणार नाही बाजीनाना काय अहो, पण मी पळून जाईन का एवढा माझा सोन्यासारखा नवरा सोडून. अहो नाही जाणार मी कुठं म्हणतोय तेव्हा मला माफ करा वहिनी माफ करा श्राप माघारी घ्या अरे माफ केलेला का त्यांनी तुला एवढं तर कळा नाही. केलं मग? मी एका अटीवर माफ करणार आहे तुम्हाला. का? माझ्या नवऱ्यानं जसं मला पट्ट्याने मारलंय ना तसं तुम्ही पण मार खाल्ला पाहिजे. अहो तुमचा नवरा पट्टीच आहे की तसला पट्ट्या नाही म्हणत मी. पाट्यानं हाणले त्यांना. अरे मग ते नाना पट्ट्या नाना हा. पट्ट्याच आहे नाना गावात बी सांगतो माझ्यासारखा पट्ट्या क्या गावात नाही म्हणून होय ना? नाना सांगता का नाही? बरं काय करा वहिनी त्यांचा पट्ट्या घ्या आणि 2-3 पट्ट्या मारायला म्हणजे कळल. त्यांनी 10-15 रट्ट खाल्ले त्यांचं. कुंभरचा पट्टा होय. हा. कुंभरच्या पट्टीने मारलंय होय. तसला. अयो नाना इतकं मारतात होय अरे वहिनी हो का झालं गेलं सोडून द्या झालं आपण गेलं किती मारले बघा बरं किती वळ उमटल्यात. ते. असू द्या असं काय माझी करू? बी बायको लय मोठ्या मनाची आहे. खरं तुम्हाला सांगतो माफ करणार तुला बी करणार मला बी करणार हा. खरं हो, होईन. मला माहित आहे माझ्यामुळे तुम्हाला मार बसलाय ना तुमचा हातपाय आहे ना दुखत असलं ना तर मी स्वतः तुम्हाला चुळून दाबून देतो हातपाय ए का ना तुला काय अकलीचा भाग बी काय का नाही हा का मी मिळू बिलू मी नाही होय तिचा हात पाय चोळून द्यायला काय बोलावं काय नाही कळतं ए. का अरे ह्यांचं ही दोघं नवरा बायको बघतील मागितली ना माफी हो आपण चल. माफ केलं ना मला त्या आमिर भाऊजीमुळे तुम्हाला माफ केलं. हा लक्षात राहू दे उपकाराची जाणीव ठेव चल. परत येऊ नका अशा ठिणग्या टाकायला. हा. पण बरं का वहिनी बाजीने मारायला नव्हतं पाहिजे तुम्हाला. ए तू जा आता तू नको ठेवी अगं तुला मी सांगतो ही दोघं बी शेणीच्या पुढचं नाही अहो त्या दोघांचं नका सांगू तुम्ही किती शाण्याच्या पोटचा ती बघा आधी. काय ग आणि तुम्हाला एक सांगते मी अजिबात नांदतच नसते तुमच्या पाशी बघा आता. आता आपलं मिटलं की ग कसलं मिटलं. हे प्रिया अगं प्रिया तसं नको करू अगं